युवा मित्र खूप जण मोठ्या संख्येने आला, मोठ्या अपेक्षा घेऊन आला। त्याच्यातच एक महत्त्वाचा निर्णय आज आपल्या कोल्हापूरच्या राजकारणामध्ये घडतोय। मी अनेक राजकीय चढउतार बघितलेले आहेत। परवाच आपण 15 तारखेला 79वा स्वातंत्र्य दिन देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साजरा केला। अनेक जण आले, अनेक जण गेले। काळाच्या पुढं, नियतीच्या पुढं तुमचं माझं काही चालत नाही। आपल्या कुणाच्या मनात देखील नव्हतं की इतक्या अचानकपणे PN पाटील साहेब आपल्याला सोडून जातील। मी सुरुवातीलाच PN पाटील साहेबांच्या समोर अभिवादन करतो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आणि मी या निमित्तानं तुम्हाला आणि इतर सर्व माझ्या कोल्हापूरवासियांना आणि PN पाटलांना मानणारा जो वर्ग माझ्या करवीरमध्ये, राधानगरीमध्ये, पन्हाळ्यामध्ये, गगनबावड्यामध्ये, या कोल्हापूरच्या परिसरामध्ये आहे, त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आज आमच्या राहुल भाई यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय कदापिही त्याच्यामध्ये त्यांनी कुठली चूक केली आहे असं तुम्हाला वाटून देणार नाही, हा शब्द मी आपल्याला सगळ्यांना देतो। मित्रांनो, एकंदरीतच काम करत असताना माझा कोल्हापूर जिल्हा हा राज्यातील एक प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी विचारांचा जिल्हा आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा हा विचार, सामाजिक न्यायाचा विचार याच मातीमध्ये पहिल्यांदा रुजला। माझा मागासवर्गीय बांधवांच्यासाठी राखीव जागांची तरतूद याच भूमीत झाली। अल्पसंख्याक बांधवांच्यासाठी शिक्षणाची दारं त्या काळामध्ये खुली करणारा जिल्हा म्हणून चांद्यापासून बांद्यापर्यंत माझ्या कोल्हापूर जिल्ह्याला ओळखलं जातं। अशा पद्धतीनं 3.5 शक्तिपीठापैकी आई अंबाबाईचा आशीर्वाद लाभलेला हा माझा कोल्हापूर जिल्हा आहे। दख्खनचा राजा ज्योतिबाचा हा जिल्हा आहे। महालक्ष्मी, महाज्योतिबा, राजर्षी शाहू महाराज ही महाराष्ट्राची श्रद्धास्थान आहे आणि या शक्तिस्थानांना देखील मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं वंदन करतो। स्वराज्य सौदामिनी महाराणी ताराबाई यांचं यंदाच्या वर्षी त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष आहे। ताराबाईंनी कोल्हापूर येथे स्वतंत्र गादी स्थापन केली आणि करवीर राज्याची पायाभरणी केली। महाराणी ताराबाईंना देखील मी या ठिकाणी अभिवादन करतो। मित्रांनो, राजकीय जीवनामध्ये काही घटना घडतात, अनेक चढउतार तुम्ही पण बघितलेले, अनेक वडीलधाऱ्यांनी बघितलेले। आत्ताच्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या भल्या करता, देशाच्या सर्वांगीण विकासाच्या करता, महाराष्ट्रातला माझा कष्टकरी, माझी लाडकी बहीण, माझा तरुण तरुणी, माझा कुठल्याही घटकातला माझा शेतकरी हा तिथं कुठंतरी विकासाच्या बाबतीमध्ये मागे राहू नये, त्याकरता आम्ही सगळेजण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनंच महायुतीच्या सरकारमध्ये सामील झालेलो आहे। आम्ही विचारधारा सोडलेली नाही आहे, ही गोष्ट मी साधारण प्रत्येक सभेमध्ये सांगत असतो। देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करतोय। अनेक चढउतार येत आहेत। मध्ये अमेरिका आणि युक्रेनचं युद्ध आपण बघितलं, मध्ये वाकड्या नजरेनं पाकिस्तानसारखं राष्ट्रमधनं कुरगुड्या करतं त्यांना जशास तसं उत्तर देण्याचं काम हे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झालं। आणि शेवटी आपण ह्या भागामध्ये काम करत असताना आपला देश, आपलं राज्य, आपला जिल्हा, आपला परिसर हा सुरक्षित राहिला पाहिजे, हा स्पर्धेच्या युगामध्ये टिकला पाहिजे, त्याच्यामध्ये सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं पाहिजे, हीच भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे। आणि त्याच भूमिकेतनं पुढे जात असताना आम्हाला नव्या दमाचे, नव्या विचारांचे, जीवाला जीव देणारे अशा पद्धतीचे सहकारी हे त्या ठिकाणी हवे। आणि म्हणून सातत्याने मी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये आठवड्यातले 4 दिवस जात असतो आणि त्याच्यातून वेगवेगळ्या सहकाऱ्यांची चर्चा करत असतो। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी पहिल्यांदा तुमच्या माझ्या महाराष्ट्राला बेरजेचं राजकारण काय असतं ते शिकवलेलं आहे। बेरजेचं राजकारण करत असताना ज्यांचे विचार चांगले,
ज्यांची प्रतिमा चांगली आहे, ज्यांची समाजामध्ये इज्जत आहे, जे समाजाच्या सर्व घटकांना बरोबर घेऊन जातात, अशी लोक शोधायची असतात. अशा लोकांना आपलंसं करायचं असतं. चव्हाण साहेबांनी आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचताना महाराष्ट्राच्या राजकारणाला एक सुसंस्कृत चेहरा देण्याचं काम त्या काळामध्ये केलं आणि पायाभूत सुविधा उभारल्या. महाराष्ट्राच्या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करण्याचं काम हे चव्हाण साहेबांनी केलेलं आपण सर्व सहकारी मित्रांनी केलं व बघितलंय. आणि त्यांचाच विचाराचा वारसा पुढे नेण्याचं काम या पुढच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना करायचं आहे. त्यासाठी सर्व धर्म समभावाचा विचार जपणारा, सर्वांना एकसंघ ठेवणारा, विकासाच्या वाटेवर मजबूतीने चालणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. हे इतक्या वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातल्या अनुभवाच्या नंतर माझ्यासारखा कार्यकर्ता ठामपणे सांगू इच्छितो. करवीरकरांनो, कोल्हापूरवासियांनो, आजचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यासाठी आणि माझ्या कोल्हापूर जिल्ह्याच्यासाठी, माझ्या पश्चिम महाराष्ट्राच्यासाठी, करवीरच्या तालुक्यासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जिल्ह्याचा एक लोकप्रिय, दमदार, विनयशील, संवेदनशील, मनमिळावू स्वभावाचा माजी आमदार स्वर्गीय PN पाटील साहेबांना मानणारे आणि त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य सहकारी, एक आश्वासक नेतृत्व म्हणून आमच्या राहुल भाई यांच्याकडे बघतात, आमच्या राजेश पाटलांच्याकडे बघतात. आणि त्याच्यामुळं हे सगळं करत असताना त्यांच्यासोबत तुम्ही हजारो कार्यकर्ते जे काही आज पक्षप्रवेश करतायत, माझे नगरसेवक आहेत, भोगावती कारखान्याचे अनेक संचालक बोर्ड आहे, त्याच्यामध्ये इतर संस्थांचे बँकेचे सहकारी आहेत, बाजार समितीचे सहकारी आहेत, वेगवेगळ्या संस्थांच्या मध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि ह्यांनी आज पक्षप्रवेश केलेला आहे. आपल्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष यांना त्यांनी मी आमच्या राहुल भैयांच्या सकट आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तुम्ही सर्वांनी एक चांगल्या पक्षाची निवड केलेली आहे. तुमच्या पक्षप्रवेशामुळं आपल्या कोल्हापूरमध्ये, आपल्या ह्या सगळ्या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार कोल्हापूर जिल्ह्याच्या आणि इथल्या वेगवेगळ्या घराघरामध्ये पोचवण्याचं काम या निमित्तानं होणार आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की यामुळं कोल्हापूर जिल्हा परिषद असेल, गोकुळ असेल, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल, शेतकरी संघ असेल, कोल्हापूर बाजार समिती असेल, अशा कितीतरी वेगवेगळे कारखाने असतील, या सगळ्यांच्यामध्ये आज आमच्या राहुल भैयांच्यामुळं राष्ट्रवादी अतिशय मजबूत होणार आहे. मी तर अनेक लोकांना पक्षप्रवेश देण्याच्या करता महाराष्ट्रामध्ये फिरत असतो. काल साताऱ्यात होतो, त्याच्या आधी वर्ध्यात होतो, त्याच्या आधी माझ्या नागपूरला होतो, त्याच्या आधी जळगावला होतो. सगळीकडे फिरत असताना मला नेहमीच पक्षप्रवेश देत असताना मनापासूनचा आनंद होत असतो. पण खऱ्या अर्थाने आज राहुल भैयांच्या रूपाने जो पक्षप्रवेश झाला त्याच्यात सर्वात जास्त आनंद हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झाला. कारण पक्षप्रवेश घेणारा देखील तेवढाच ताकदीचा, मोलाचा आणि अतिशय लोकांच्या मध्ये लोकप्रिय असणारा असा हा नेता आहे. ठीक आहे, यशाने कधी हुरळून जायचं नसतं, अपयशाने कधी खचून जायचं नसतं. काळजी करू नका. तुमच्या मनामध्ये जे आहे ते उद्याच्या काळामध्ये आपण करून दाखवू. त्याच्याकरता कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. आणि मित्रांनो, मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, अनेक जण मगाशी बोलत होते, अनेक जण स्वर्गीय विलासराव देशमुख आणि स्वर्गीय PN पाटील साहेबांचे जे काही एक जवळीक होती, एक जिव्हाळा होता, एक आपलेपणा होता, हा एक परिवार म्हणून ते राहिले. आणि तुम्ही सांगितलं की या नेहमी सडोली आणि बाबळगाव यांचं एक जवळीकीचं नातं महाराष्ट्रातल्या जनतेने आजपर्यंत पाहिलं. इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने सडोली आणि काठेवाडीचं नातं काय ते आता महाराष्ट्राने बघावं. त्याबद्दल आपण काळजी करू नका. आपण आपल्याकडनं चुकवून देऊ नका कुठंही. अरे तर जरा दमानी घे ना, एवढा का उतावळून राहायचं? फार उतावळी झालं की मजा येत नाही. जरा दमानं. मित्रांनो, यामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगतो,
उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. वेगवेगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं त्याच्यातनं आपल्याला पक्षाची आपली ताकद वाढवता येते. राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण करता येतं. मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो, एकंदरीतच इथून पुढच्या काळामध्ये वाटचाल करत असताना आमच्या राहुल भैयांनी पण सांगितलं की दादा, जसं PN पाटलांच्या पाठीशी विलासराव देशमुख उभे राहिले त्याच पद्धतीनं तुम्ही आम्हाला आधार द्या. मी हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीनं सांगतो, हा अजित पवार राहुल भैयाला तशाच पद्धतीचा आधार देईल. त्याबद्दल आपण काळजी करू नका. वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक प्रकारची कामं आपल्याला सगळ्यांना करायची आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझी आपल्याला विनंती आहे की ही तर सुरुवात आहे. आपल्याला उद्याच्या काळामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे वातावरण तयार करायचं आहे आणि हे वातावरण तयार करत असताना प्रश्न पण आहे, वेगवेगळ्या समस्या आहेत, त्या काही जादूच्या कांडीप्रमाणे एका फटक्यात आपल्याला सोडवता येत नाही. पण मला प्रशासनाचा अनेक वर्षाचा अनुभव आहे. मी आजच सकाळी तुमच्याकडे येत असताना 3 तास महानगरपालिका कोल्हापूर, इचलकरंजी महानगरपालिका, जिल्हा परिषद कोल्हापूर, आपले कोल्हापूर जिल्हा, आपले पोलीस खातं, या सगळ्यांची आढावा बैठक आपले मंत्री महोदय मुश्रीफ साहेब होते, खासदार धैर्यशील माने होते, अनेक आमदार तिथं उपस्थित होते. मित्रांनो, मी कामाचा माणूस आहे. मी सकाळी 6 वाजल्यापासून काम करत असतो. मला कामाची आवड आहे. मी काही वेगळं काही करण्याकरता करत नाही. आईबापाच्या पोटी जन्माला आल्यानंतर सारखं सारखं अशा प्रकारचं आयुष्य आपल्याला मिळत नसतं. मिळालेल्या आयुष्याचा उपयोग हा समाजातल्या शेवटच्या माणसाच्या करता करायचा असतो आणि ते स्वप्न उराशी बाळगून आम्ही सगळेजण काम करतो. जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार मी करत नाही. त्याच्या संदर्भामध्ये एक माणुसकीचा विचार मी करत असतो. आपला पक्ष देखील तोच विचार करत असतो आणि त्यामुळं पुढं जात असताना आता भोगावती कारखान्याच्या बद्दल आज राहुल भैया इकडे येत असताना त्यांनी कुठली अट घातली नाही किंवा असंही सांगितलं नाही की अजित पवार तुम्ही भोगावती कारखान्याला मदत करा तर मी घेतो. त्यांनी तसं काही सांगितलं नाही. कामं तर ही करायचीच असतात. त्याच्याकरता जनतेने आम्हाला निवडून दिलं. त्याच्याकरता 6 वेळेला या राज्याचा उपमुख्यमंत्री होण्याचा संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली. तुम्ही सगळेजण शेतकरी आहात, मी शेतकरी आहे, राहुल भैया शेतकरी आहे. शेतकरी ही तुमची माझी जात आहे आणि त्याच्यामुळं आपल्या शेतकऱ्याला कुठं अडचण येता कामा नये हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं ध्येय आहे. तेच आमच्या महायुती सरकारचं ध्येय आहे. त्याचकरता देवेंद्रजी, एकनाथराव, मी आणि मुश्रीफ साहेब पण बाकीचे सगळे काम करत असतात. त्याबद्दल तुम्ही चिंता बाळगू नका. वेगवेगळ्या बातम्या येतील जातील, त्याच्यावर भरोसा करू नका. आत्ता थोडक्यात आपल्या राहुल भैयांना अपयश आलं, पण मी महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगत असतो, बाबांनो, अपयशाने खचून जाऊ नका आणि यशाने हुरळून जाऊ नका. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला 48 पैकी फक्त 17 जागा निवडून आल्या. आम्ही खचलो नाही. आम्ही पुन्हा जनतेच्या दारात गेलो. जनता जनार्दन सर्वस्व आहे. त्यांचा विश्वास पुन्हा संपादन केला. माझ्या लाडक्या बहिणींचा विश्वास संपादन केला. कुठं आम्ही कमी पडलो असं दुरुस्त करू असं सांगितलं आणि त्याच्यातनं पुन्हा विधानसभेला सामोरं गेलो आणि त्याच्यातून मोठ्या संख्येने आमचे आमदार निवडून आले. परंतु मित्रांनो, हाच काळ सतत राहत नसतो. चढ उतार असतात. 5 महिन्याच्या पूर्वीची लोकसभेची निवडणूक आणि 5 महिन्यांनी विधानसभेची निवडणूक, फरक झाला की नाही? झाला. फरक नाही म्हणून चालणार नाही. तशा पद्धतीनं उद्याच्या काळामध्ये आज आपल्या स्वर्गीय PN पाटील साहेब हयात नसले तरी वरून ते आपल्याकडे बघताय. आपला कार्यकर्ता कुठं चुकता कामा नये. दिवसा एक रात्री एक असला धंदा करता कामा नये. जीवाला जीव देण्याचं काम तुम्ही PN पाटलांच्या बाबतीमध्ये केलं. काकणपर त्याच्यापेक्षा जास्त काम राहुल भैयांच्या बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना करावं लागणार आहे आणि हे केल्यानंतर तुमचंही त्याच्यातनं सगळ्यांचं भलं होणार आहे. शेवटी आपल्याला नेता तसा निवडायचा असतो. ही गोष्ट आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे. मित्रांनो, अनेक गोष्टी त्या बाबतीमध्ये आहेत. तसं बघितलं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे PN पाटील साहेब
हे तसं बघितलं तर कोल्हापूरच्या राजकीय सहकारी क्षेत्रातलं एक महत्त्वाचं नाव म्हणून त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली. मलाही त्यांच्याबरोबर 10 वर्ष आमदार म्हणून बरोबर कामाची संधी मिळाली. मला 8 वेळेला माझ्या बारामती तालुक्यातले लाखो मतांनी आमदार केलं आणि अनेकांच्या बरोबर तुमच्या इथं पूर्वी संपतराव पवार आमदार होते, त्यांच्याही बरोबर मी 2 वेळेला काम केलेलं आहे. आणि आमच्या PN पाटलांनी पण कोल्हापूरच्या विकासासाठी माझ्या कोल्हापूरवासियांच्या शेतकऱ्यांच्यासाठी सामान्य माणसांच्यासाठी अथक परिश्रम घेण्याचं काम केलं. त्यांनी राजीव गांधींना आपला नेता मानलं, विलासराव देशमुखांना नेता मानलं. कुठंही काही अडचणी आल्या तरी त्यांना कधी सोडलं नाही. त्यामुळं त्यांना मानणारा फार मोठा वर्ग हा माझ्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. याची नोंद आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. महाराष्ट्राने त्याची नोंद घेतलेली आहे आणि त्यांचे सुपुत्र राहुल भैया आणि राजेश पाटील त्यांचा वारसा सक्षमपणे पुढे नेण्याचं काम करतायत. त्याच्यामध्ये तुमचा भरभक्कम पाठिंबा पाहिजे. महाराष्ट्र विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्याच्या करता आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामध्ये मला येतानाच काही कार्यकर्ते भेटले, सकाळी सर्किट हाऊसला काही भेटले. म्हणले, दादा महायुतीचं सरकार आलं, तुम्ही जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं कर्जमाफी देतो, काय झालं? मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, पाठीमागं माझ्या माहितीप्रमाणे 2017 साली 18 साली आपले देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी त्या ठिकाणी कर्जमाफी केलेली होती. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आम्ही महाविकास आघाडीतनं आलो. आम्ही पण कर्जमाफी 2019ला सुरुवातीला केली. परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही मला सांगा की साधारण 17ला कर्जमाफी झाली, नंतर 19ला कर्जमाफी झाली. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने केली, एकदा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने केली. पण जो कर्ज फेडणार आहे तो शेतकरी म्हणायला लागला की जो कर्ज फेडत नाही त्याची माफ करतात आणि आम्ही काय कर्ज फेडतो म्हणून काही चूक करतो का? मित्रांनो, शेवटी आर्थिक शिस्त देखील असावी लागते. उद्याच्याला कोल्हापूर जिल्हा बँकेचे चेअरमन इथं बसलेत. मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चालवतो ना. आपला नितीन पाटील खासदार आपला सातारचा राष्ट्रवादीचा, तो सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चालवतो. असे अनेक जण अनेक बँका चालवतात आणि त्याच्यामुळं वसुलीवर व्हायला लागला परिणाम. मी माझ्या राजकीय जीवनामध्ये बघितलंय. माझ्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यात वेळेमध्ये घेतलेलं कर्ज फेडणारा जर कुठला शेतकरी असेल तर त्याचा पहिला क्रमांक लागतो कोल्हापूरच्या शेतकऱ्याचा. मी 10 वर्ष तुमचा ऊर्जा मंत्री होतो. 10 वर्षामध्ये सर्वात व्यवस्थितपणे विजेचे बिल भरणारा जर महाराष्ट्रामध्ये कोणता जिल्हा होता तर तो राजर्षी शाहू महाराजांचा कोल्हापूर जिल्हा होता. असा इथला बहादर शेतकरी आहे, कष्टाळू आहे, मेहनत घेणार आहे, काळ्या आईची इमारत सेवा करणार आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही विचार असा केला की 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर या विजेची बिलं माफ करायची. त्याच्यामध्ये विजेची बिलं माफ करली तरी मला राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला 20,000 कोटी रुपये द्यावे लागतात. 44 लाख शेतकऱ्यांना, राज्यातल्या 44 लाख शेतकरी आपण 3, 5, 7.5चा त्यांना फायदा करून देतो, मोफत वीज देतो, पण पैसे मात्र सरकार भरतं. राज्यातल्या 8,08,000 शेतकऱ्यांना आता सोलरवर वीज निर्मिती, तो पंप देण्याचं काम आपण करतोय. 24,000 कोटीची तरतूद केलेली की माझ्या शेतकऱ्याला पुन्हा कधी रात्री अपरात्री शेतामध्ये पाणी द्यायला जायला लागू नये. कुठं कुठं तिथं वन्य प्राणी येतात, रात्रीची भीती असते, काही भागात बिबट्या येतो, रानगवे येतात, काही भागामध्ये हत्तीचे कळपच्या कळप येतात आणि त्याच्यातनं माझ्या शेतकऱ्याचा जीव धोक्यात जातो. आणि म्हणून सकाळी दिवस उजाडला, बटन दाबायचं, मोटर चालू, दिवस मावळला, मोटर बंद, नाही केली तरी आपोआप बंद. कारण सूर्यप्रकाश गेला, आपल्या घरी जायचं, बायका पोरायचं राहायचं,
मस्तपैकी जेवायचं खावायचं गप्पा मारायच्या आपल्या बायका पोरा, हे लक्षात ठेव. ही हसली ना, यांच्या मनात काहीतरी वेगळं आहे. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, पण ह्या पद्धतीनं आपण सवय लावतो. कारण माझ्या शेतकऱ्याला कधीच आठवड्यातले 3 दिवस रात्री, 4 दिवस दिवसा, 4 दिवस रात्री, 3 दिवस दिवसा असा प्रसंग येऊ नये. कारण आपण शेवटी शेतकरी आहोत आणि त्याच्यामुळं ह्या कामाच्या करता देखील 24,000 कोटी, मगाच्या कामाच्या करता 20,000 कोटी दरवर्षी भरावे लागतात. इथं माझ्या लाडक्या बहिणी बसल्यात, तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. परवाच भाऊबीज झालेली आहे, आता रक्षाबंधन झालेलं आहे, पुढं भाऊबीज पण जवळ आलेली आहे, आपल्या ऑक्टोबरमध्येच आहे. भावाच्या नात्याने आम्ही कधी तुम्हाला अंतर पडू देणार नाही, हा शब्द माझा लाडक्या बहिणींना आहे. आणि त्या पद्धतीनं आमचं सगळ्यांचं काम चाललं आहे. माझ्या लाडक्या बहिणींच्या करता दरवर्षी शासनाच्या तिजोरीवर 45,000 कोटी रुपये आपण त्या बाबतीमध्ये तरतूद करून ठेवतो. आम्ही उपकार करत नाही. आमच्या गोरगरीब लाडक्या बहिणींना मदत करणं हे आमचं काम आहे. शेवटी आमच्या महिलांना समाजामध्ये मान मिळाला पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे, प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. त्याच्यामध्ये कुठंही कुणी आमच्या बहिणीकडं, आमच्या मुलीकडं, आमच्या मातेकडं वाकड्या नजरेने बघता कामा नये. ती आर्थिक बाबतीमध्ये पण तिला काही अधिकार असला पाहिजे. तिला थोडीशी मदत केली, बिघडलं कुठं? शेवटी हे राज्य सर्वसामान्य जनतेच्या करता असतं. मोठी लोक कशाही पद्धतीनं राहू शकतात, पण गरिबांनी काय करायचं? म्हणून त्यांच्याकरता पंतप्रधान आवास योजना आणलेली आहे. प्रत्येक गरिबाला, तो कुठल्याही जातीचा धर्माचा असू द्या, तो बेघर असेल तर त्याला आम्ही घर देणार. आज सकाळीच त्याचा आढावा घेतला. चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरला सांगितलं, कमी जर घरं पडत असतील तर सांगा, उद्दिष्ट वाढून देतो. पण माझ्या कोल्हापूरमधला, जिल्ह्यातला एक देखील कुठल्याही जाती धर्माचा जर व्यक्ती असेल तर तो गरीब असेल, बेघर असेल तर त्याला आपल्याला घर द्यायचं आहे. तो कार्यक्रम आपण राबवतोय. आम्ही 0% व्याजाने तुम्हाला पीक कर्ज देतो 3 लाखापर्यंत. सावकाराच्या दारामध्ये माझ्या शेतकऱ्याला कोल्हापूरच्या आपण जायला लावत नाही. स्वतः जिल्हा बँकेचे चेअरमन बसलेत, बोर्ड बसले, सगळे मिळून ते काम करताय. आज तोही एक प्रकारची मदत आपण त्या शेतकऱ्याला करतोय. त्याचबरोबर आपण केंद्र सरकार, राज्य सरकार दरवर्षी 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटला डीबीटी, त्यांच्याही अकाउंटला डायरेक्ट डीबीटी. काहींनी त्याच्यामध्ये गैरफायदा घेतलाय, त्यांना आम्ही कमी करू. काही जण आमच्यावर आरोप करतायत की इथं भ्रष्टाचार झालाय. मित्रांनो, काम करत असताना सगळ्या गोष्टी डीबीटी डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकतोय. कुठेही भ्रष्टाचार होता कामा नये ह्याबद्दलची काळजी घेतोय. पारदर्शकता कशी असते तो आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. मुख्यमंत्री करतायत, दोन्ही उपमुख्यमंत्री करतायत, अख्खं मंत्रिमंडळ करताय. परंतु विरोधकांच्या काळात कुठला मुद्दा नाही आणि त्याच्यावर विरोधक अशा प्रकारचा मुद्दा काढतात आणि लोकांची दिशाभूल करतात. पराभव झाला तर दिलदारपणे मान्य केला पाहिजे. मतांची चोरी केली, अरे कुणी चोरी केली? खोटं का बोलता? रेटून बोलायचं पण खोटं बोलायचं, अशा पद्धतीचं काम सध्या विरोधी पक्षाचं चाललेलं आहे. आपण त्याच्यामध्ये लक्ष देऊ नका. मी तुमच्याशी कधी खोटं बोलणार नाही. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत जनतेला मी खरंच सांगेन. एखादी चूक झाली मी तुमच्या दारात येईल, तुमच्या पुढं सांगेन, हे माझं चुकलंय, मला माफ करा. कारण जो काम करतो तोच चुकतो, जो कामच करत नाही, त्याला कामच करत नाही कसा चुकल? त्याच्यामुळं माझी आपल्याला विनंती, आम्ही अनेक चढ उतार बघितलेले, कधी माझ्याकडनं पण एखादा शब्द गेला, परंतु इथून पुढच्या काळामध्ये आपल्याकडनं चूक होऊन द्यायची नाही. आपण 13-14 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करतो. माझ्याकडनं चूक झाली म्हणजे ती महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास, त्याला मी तडा दिला, असं ती घडेल. या पद्धतीनं आमचं महायुतीचं सरकार काम करत आहे. मित्रांनो, आजपासून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळाचे त्या ठिकाणी सदस्य झालेला, कार्यकर्ते झालेला, इथून पुढच्या काळामध्ये देखील तुम्ही माझ्या करवीरमध्ये सगळीकडं फिरत असताना, तिथं काम करत असताना, माझ्या या सडोली परिसरामध्ये काम करत असताना
माझ्या कोल्हापूर परिसरात काम करत असताना तुमच्याकडनं देखील कुठली पण चूक होता कामा नये अशा प्रकारची पण विनंती मी आपल्याला करीन. कारण त्याच्यातून पक्षाची बदनामी होईल, त्याच्यातनं आमच्यासारख्याला मान खाली काढावे लागेल, त्याच्यातनं तुमचाही कमीपणा आहे, लोक तुम्हालाही नावं ठेवतील. शेवटी आपल्याला आपला स्वतःची जे काही लोकांच्या मध्ये एक मान सन्मान प्रतिष्ठा असते ती जपायची असते. ते फार मोठं काम आपल्याला करायचं असतं आणि तशा पद्धतीनं तुम्ही आपण सगळे मिळून त्या बाबतीमध्ये करू. दुधाला अनुदान देण्याच्याबद्दल जेव्हा जेव्हा माझा दूध उत्पादक शेतकरी अडचणीत येतो त्यावेळेस वेळ पडली तर 5 रुपये, वेळ पडली तर 7 रुपये लिटरला अनुदान देण्याच्या करता देखील आपण कधी कमी पडलो नाही. आमच्या शेतकऱ्यांच्या मालाला, आमच्या शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळण्याच्या करता काय प्रयत्न करता येईल, काय पद्धतीनं इथेनॉल झालं तर ज्यूस टू इथेनॉल, बी हेवी टू इथेनॉल, सी हेवी टू एथिनॉल, ह्या पद्धतीनं आपण तिथं मदत करतो. कोजनमधनं वीज निर्मिती करण्याचा प्रयत्न करतोय. आज तुमचा भोगावती सहकारी साखर कारखाना हे तुमचं दैवत आहे. PN पाटील साहेबांनी अक्षरशः तळहाताच्या फोडासारखं त्याला जपलं, वाढवलं, त्याला प्रोत्साहन दिलं. परंतु आजूबाजूचा परिसर बघता तो कारखाना त्याची कॅपॅसिटी 5,000 टन करणं गरजेचं आहे. मी त्याच्याबद्दल तुमच्या चेअरमन साहेबांची, राहुल भैयांची, बाकीच्या सगळ्या बोर्डाशी बोलीन. त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. त्याच्यातनं आपण मार्ग काढू. जिथं राज्य सरकारची मदत लागेल तिथं मी आणि माझे सहकारी तुमच्या पाठीशी आहेत, सहकार खातं तुमच्या पाठीशी आहे. जिथं केंद्राची मदत लागेल तिथं मी स्वतः अमितभाई शहांच्याकडे जाईन. त्यांच्या हातामध्ये NCDC आहे. त्यांना सांगेन की माझ्या कोल्हापूर वासियांना इथला माझा शेतकरी फार बहादर शेतकरी आहे, तुम्हाला सलाम ठोकला पाहिजे. त्या भोगावती सहकारी साखर कारखान्याचा बोर्ड नशिबान आहे. अरे आम्हाला तोडणी वाहतूक द्यायला एवढे पैसे द्यावे लागतात, तुम्हाला तोडणी वाहतुकीला 1 पैसा द्यावा लागत नाही. बरोबर ना? लय भारी काम आहे राव. आणि त्याच्यामुळं तुम्ही तुमचा ऊस तोडून आणता म्हणजे न ॲडव्हान्स घेता ऊस हे आपला ऊस हार्वेस्टिंग करता. या पद्धतीनं तुम्ही काम करता. आणि ह्या भागातला माझा शेतकरी भोगावती सहकारी साखर कारखान्यावर त्याचा एवढा विश्वास आहे. बाहेरचे कुणी सोमे गोमे आले, सोमे गोमे नाही ह्याच्यात पण काही बसले म्हणतील आम्हाला सोमे गोमे म्हणतो, बाहेरचे कुणी सहकार सम्राट आले, साखर सम्राट आले तरी तुमचं स्वतःचं ते वैभव आहे भोगावती कारखाना, हे तुम्ही जपलंय, वाढवलंय, पुढं टिकवायचं आहे. पिढ्यानपिढ्या त्याच्या माध्यमातून तुमच्या माझ्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता आणायची. आणि ती आर्थिक सुबत्ता आणण्याच्या करता तुम्ही तुमच्या पद्धतीनं कष्ट घेताय. राहुल भैया तुम्हाला मदत करताय, चेअरमन प्रयत्न करताय. परंतु जिल्हा बँकेकडनं स्वतः मुश्रीफ साहेब आहेत, राज्य स्तरावर मी आहे, माझे बाकीचे सहकारी बाबासाहेब पाटील सहकार मंत्री आणि देश पातळीवर देखील आपण NDAचे प्रमुख या नात्याने अमित शाह साहेबांच्याकडे जाऊन ती कामं करू. त्याबद्दल देखील आपण कुठलीही शंका मनामध्ये बाळगू नका. त्याच्यामध्ये काटकसरीनं ही कारखानदारी आपल्याला चालवावी लागणार आहे. या पद्धतीनं आपण पुढे जाऊया. राहुल भैया हे तसं बघितलं तर उच्च शिक्षित आहेत. BCom झाल्यानंतर युनायटेड किंगडमला जाऊन युनिव्हर्सिटी ऑफ सदरलँड येथून त्यांनी MBAचं शिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी राजकीय सहकार क्षेत्राचा वारसा, PN पाटील साहेबांचा वारसा त्यांना आहे. त्यांचे आजोबा त्या ठिकाणी कैलासवासी श्रीपादराव दादा बोंद्रे हे 5 वेळेला तिकडनं आमदार झालेले आहेत. त्यांनी पण म्हणजे आजोबांच्याकडनं वारसा आला, वडिलांचा वारसा. तुमच्या सगळ्यांच्या सहवासात ते लहानाचे मोठे झाले. राजेश पाटील असतील, आमचे राहुल भैया असतील. आणि त्याच्यामुळं या सगळ्याचा वारसा त्यांना मिळालेला असल्यामुळं ते तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व जिल्हा परिषदेमध्ये मला कुणी सांगितलं दादा जिल्हा परिषदेत त्या वर्षी सर्वात जास्त मताधिक्यांनी निवडून आलेला एकमेव उमेदवार म्हणून राहुल भाई यांची त्या ठिकाणी ओळख आहे. पण जरा विधानसभेला तुम्ही कमी पडला. इथं टाळ्या वाजवायच्या आधी तिथं जरा शिक्के सगळ्यांना आणून बटणं दाबली असती तर त्या पद्धतीनं अरे होय मी मगाशी सांगितलं ना
काय स्टॅम्पवर लिहून देऊ? तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त राहुल भैयाच्या पाठीशी राहा. जिथं जिथं घड्याळाचे उमेदवार उभे केले जातील ते उमेदवार म्हणजे राहुल भैया आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. आणि त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी काम करायचं. आणि ह्या पद्धतीनं त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद पण भूषवलेलं तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं आहे, कोल्हापूरवासियांनी बघितलं आहे. म्हणजे त्यांची आता जिल्हा परिषद झाली, इथलं सगळं झालं आहे. आता तिकडं विधिमंडळ तिथं वाट बघतंय. त्याच्यामुळं तुम्ही अरे थांब रे बाबा, तू माझी लिंक तोडतोय. मग लिंक तुटली की माझा मूड गेला की मग तुझं काही खरं नाही. तर त्याच्यामुळं आपण काही काळजी करू नका. 10 वर्षापासून राजीव जी सहकारी सूतगिरणी आपली दिंड नेरलीची आहे ती चेअरमन म्हणून त्यांनी उत्तम पद्धतीनं काम केलं. श्रीपतराव दादा सहकारी बँकेचे संचालक आहे. अनेक पुरस्कार त्यांना आत्तापर्यंत मिळालेत. अशा पद्धतीनं अनेक दिवस माझ्या मनामध्ये असणारं गोष्ट आज घडलेली आहे. मी मुश्रीफ साहेबांना नेहमी म्हणायचो, अहो तुम्ही इतक्या वेळेला निवडून आला, इतक्या वेळेला मंत्री केला, अहो ती राहुल भैयाला आपल्याकडे आणायचा प्रयत्न करा. ते म्हणायचे चाललंय चाललंय चाललंय. मी व्यवस्थितपणे नियोजन माझं चाललेलं आहे. आणि हे सगळं करताना राहुल भैयांनी मला सांगितलं, दादा तुम्ही इथं कुठल्याही परिस्थितीत मी माझ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय हा निर्णय मी घेणार नाही. एवढं तुमच्या सगळ्यांना मानणारा हा नेता आहे. एखादा नेता म्हणला असता काय मी ठरवलं तसं माझी जनता मागेल, नाही तसं त्यांनी सांगितलं. मला वेळ द्या. माझं मन जरी काही सांगत असलं तर ज्या जनतेमुळं आज मी करवीरमध्ये कोल्हापूरवासियांच्यामध्ये त्यांच्या विश्वासाला मला कुठला तडा जाऊन द्यायचा नाही, त्यांचा विश्वासघात करायचा नाही. आया बहिणींना पण कुठं मला अंतर पडून द्यायचं नाही. मी तरुणींना पण विश्वासात घेईन, वडीलधाऱ्यांचे पण आशीर्वाद घेईन. आणि सगळ्यांच्यामध्ये त्या ठिकाणी समंजसपणा दाखवला, सर्वांनी सकारात्मक भूमिका घेतली तर मी हा निर्णय त्या बाबतीमध्ये घेईन. आणि अशा पद्धतीनं त्यांनी तो निर्णय घेतला. मला हे सांगितलं, मी त्यांना म्हणलं जेव्हा तुम्ही मला बोलवाल तेव्हा मी म्हणलं सोमवार मंगळवार बुधवार हा मी मुंबईमध्ये असतो, गुरुवार शुक्रवार शनिवार कधी बोलवा मी येतो. नाही म्हणले, मला सोमवारच पाहिजे आणि 25च तारीख पाहिजे आणि दुपारचीच वेळ पाहिजे आणि सडोलीतच करायचं आहे पक्षप्रवेश. काय काय होतं त्याच्या मागं मला काय माहीत नाही. पण त्यांनी सोमवार, आज माझं मंत्रालय चालू आहे, पण म्हणलं मंत्रालयामध्ये आजच्याऐवजी उद्या जाऊ, ह्या नेत्याचं स्वागत पहिल्यांदा करू. आणि त्यामुळं मी त्यांच्या आणि त्यांच्या असंख्य सहकारी मित्रांच्या स्वागताच्या करता, तुमच्या स्वागताच्या करता, कारण कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो. आम्ही किती काही पुशारकी मारली आणि मागं जनता नसेल तर कुत्र रे आम्हाला विचारत नाही, कोण कुत्र पण विचारत नाही. त्याच्यामुळं नेता हा जनता किंवा कार्यकर्त्यांच्या पाठी जेवढ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. आज हा जनसमुदाय बघितल्यानंतर तरी ते पाऊस पण घाबरायचा, यावं का नाही यावं, यावं का नाही यावं, यावं का नाही यावं. आज राहुल भैयाचा कार्यक्रम आहे, आज करवीरकरांचा कार्यक्रम आहे. मागं 2, 3, 4 दिवस रोज पाऊस होता, आत्ता आला, परंतु तुम्हाला थोडंसं खुश करण्याच्या करता थोडा आला होता, आता थांबलेला आहे. म्हणजे तो पण एक आनंद व्यक्त करतोय. ह्या पद्धतीनं मित्रांनो तुम्ही अजिबात कुठल्याही प्रकारची मनात तुमच्या खंत राहणार नाही, अशा पद्धतीचं काम राहुल भैया, हसन मुश्रीफ साहेब, बाबासाहेब पाटील, KP, आम्ही सगळेजण, राजेश पाटील, आपले भोगावती चेअरमन, त्यांचं सगळं बोर्ड, आम्ही सगळेजण मिळून करून दाखवू. तुम्ही काहीही मनात शंका कुशंका आणू नका, हलक्या कानाचा राहू नका. कुठंतरी कोणतरी सांगते ते असं म्हणत होता, ते तसं म्हणत होता. आपल्यात काही जण काड्या घालण्याचं काम करतील, आपल्यात कुठं ना कुठं अंतर पाडण्याचं काम करतील, दुही निर्माण करण्याचं काम करतील. परंतु जशी तुम्ही PN पाटील साहेबांना साथ दिली तशाच पद्धतीची साथ
तुमच्या जीवात जीव असेपर्यंत राहुल भैया आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना द्या. अशा प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. परवा दिवशी गणरायाचं स्वागत करायला उभा महाराष्ट्र आतुर झालेला आहे. गणराय आपल्या 10 दिवसाच्या करता येणार आहे. त्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं देखील मी तमाम माझ्या कोल्हापूरवासियांना, महाराष्ट्रातल्या जनतेला, सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि राहुल भैया, राजेश पाटील, त्यांच्याबरोबर आलेले आमचे शिवाजीराव पाटील, तेजस्विनीताई पाटील, बाळासाहेब खाडे, BH पाटील, PD धुंद्रे, भारत पाटील भोयेकर, शिवाजी कारंडे, संदीप पाटील, शाहू काटकर, शंकरराव पाटील, आमचे सडोलीकर, आमचे करवीरकर, आमचे कोल्हापूरवासी, आमच्या PN पाटील साहेबांना मानणारा जे काही जीवाभावाचे सहकारी आहेत, त्या सगळ्यांचं मोठ्या मनाने मी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो. आणि एवढ्या प्रचंड संख्येने आपण आला त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुणीही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.